अमरावती जिल्ह्यातील रुक्मिणीचं माहेरघर असलेल्या कौंडण्यपूर येथे वर्धा नदी पात्रात रोमांचक अशा बोटिंग शोचं म्हणजेच नौका स्पर्धेचं विहंगम दृश्य बघायला मिळालं। कौंडण्यपूरच्या वर्धा नदी पात्रात हे दृश्य बघायला मिळालंय। फटाक्यांची आतिषबाजी, हजारोंची गर्दी ही या महोत्सवाचं विशेष आकर्षण ठरलं। विशेष म्हणजे महाराष्ट्रात प्रथमच असा अनोखा उपक्रम आयोजित करण्यात आला। वर्धा नदी पात्रात 1,00,000 दिव्यांचा दीपोत्सव साजरा करण्यात आला। हा दीपोत्सव देखील विशेष आकर्षण ठरलाय। कौंडण्यपूर येथे वर्धा नदी पात्रात रोमांचक असा बोटिंग शो म्हणजेच नौका स्पर्धेचं विहंगम दृश्य, नयनरम्य दृश्य कौंडण्यपूरच्या वर्धा नदी पात्रात पाहायला मिळालं। आतिषबाजी, हजारोंची गर्दी ही या महोत्सवाचं विशेष आकर्षण ठरलं। विशेष म्हणजे महाराष्ट्रात प्रथमच असा अनोखा उपक्रम आयोजित करण्यात आला। या बोटिंग स्पर्धेला संपूर्ण महाराष्ट्रातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून बोट चालकांनी अत्यंत उत्साहाने या स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन रोमांचक सादरीकरण केलं। तसंच वर्धा नदी पात्रात 1,00,000 दिव्यांचा दीपोत्सवही विशेष आकर्षण ठरला। या दीपोत्सवामध्ये शेकडो महिलांनी सहभाग घेऊन प्रत्येकी हजारो दिवे प्रज्वलित केले। यावेळी सर्वांमध्येच अनोखा असा उत्साह संचारला होता। नदी पात्रातील दीपोत्सव नयनरम्य होता। त्यानंतर स्वागताध्यक्ष रविराज देशमुख व मान्यवरांच्या हस्ते गंगा आरती करण्यात आली। नौका प्रदर्शन म्हणजे डोळ्यांचं पारणं फेडणारा क्षण होता। या प्रदर्शनाने नयनरम्य बोटिंग शोचा समारोप करण्यात आला।